आजचा व्हिडिओ फक्त व्हिडिओ म्हणून पाहू नका. तुमच्या अतिशय जवळची कोणीतरी व्यक्ती तुमच्याशी बोलतीये असं समजून हा व्हिडिओ पहा. पण सुरुवातीला काही प्रश्न विचारते, त्या प्रश्नांची उत्तरं द्या. तुम्हाला असं वाटतं का की कुठलीही गोष्ट झाली तरी सुद्धा तुम्ही स्वतःलाच दोष देताय? तुम्ही इतरांना खुश ठेवण्यासाठी स्वतःला काय हवंय याचा विचारच करत नाही आहात. लोकांसाठी सगळं करताय, पण हे सगळं करताना स्वतःसाठी करायला कुठेतरी विसरताय. आणि एवढं करूनही, दुसऱ्यासाठी सगळ्या गोष्टी करूनही समोरच्या माणसाला तुम्ही जे करताय त्याची किंमतच नाहीये. आणि ही गोष्ट तुम्हाला खूप जास्त त्रास देते. जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण हा एक व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेला तो एक विचार तुमचं अख्खं आयुष्य, तुमची अख्खी दुनिया बदलू शकतो. मी जे सांगणार आहे ना, म्हणजे हे जे काही तुम्हाला फील होतंय की मी सगळ्यांसाठी करते पण स्वतःचा विचार नाही करत, दुसऱ्यासाठी जगते, स्वतःसाठी जगताच येत नाहीये, कुठलीही गोष्ट काहीही झाली तरी बऱ्याचदा मला असं वाटतं की हे माझ्यामुळेच झालंय. किंवा बऱ्याचदा मला जरी असं नाही वाटलं तरी समोरची माणसं मला हे दाखवून देतात की कुठलीही वाईट गोष्ट घडण्यासाठी मीच कशी जबाबदार आहे. आणि या गोष्टी मला फार दुखावतात. असं व्हायच्या पाठीमागे सगळ्यात महत्त्वाचं एक कारण आहे, ते म्हणजे तुम्ही स्वतःवरती प्रेमच करत नाही. तुम्हाला असं वाटेल असं कसं होईल, आपण आपल्यावरती प्रेम करत नाही. हो, तुम्ही स्वतःवरती प्रेम करत नाही आहात. त्याच्यामुळेच तुम्हाला स्वतःला समजून घेता येत नाहीये आणि त्यामुळेच तुम्हाला व्यक्त होता येत नाहीये. किंवा मी असं म्हणेन योग्य पद्धतीने व्यक्त होता येत नाहीये. आणि त्यामुळे तुमची ही सगळी जी घुसमट आहे ना ती होतीये. मग करायचं काय? स्वतःवरती प्रेम करायचं. स्वतःवरती प्रेम करायचं म्हणजे काय? म्हणजे मी परिपूर्ण आहे, मी परफेक्ट आहे, मी कशातच कमी नाहीये असं समजायचं का? अजिबात नाही. स्वतःवरती प्रेम करणं म्हणजे आपण जे अपूर्ण आहोत ना, म्हणजे स्वतःमध्ये असलेल्या ज्या काही कमतरता आहेत ना त्याच्यासह स्वतःला स्वीकारणं. बऱ्याचदा आपल्याला फक्त आपल्यातल्या कमतरता स्वीकारता येत नाहीत आणि त्याच्यामुळे आपल्याला आयुष्याशी डील करताना खूप प्रॉब्लेम्स येतात. स्वतःला समजून घेणं, स्वतःशी प्रेमाने बोलणं. आपण स्वतःशी सुद्धा कधी प्रेमाने बोलत नाही. म्हणजे विचार करा ना, एखादा प्रसंग घडून गेला आणि तुम्ही घरामध्ये एकटे आहात, तुमची जाम चिडचिड होतीये, तुम्ही वैतागताय, तुम्ही काहीही बडबडताय, तुम्ही अदवा तदवा बोलताय, तुम्ही रागाने बोलताय, जस्ट संताप व्यक्त करताय. हे सगळं तुम्ही कोणासोबत करताय? स्वतःसोबत. म्हणजे स्वतःसोबत प्रेमाने वागताय का तुम्ही? अजिबात नाही. स्वतःसोबत तुम्हाला प्रेमाने वागता आलं पाहिजे. स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःला समजून घेता आलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला हे जमायला लागेल ना, त्यावेळेला जे काही तुम्ही बाहेर शोधताय ना, ते सगळं तुम्हाला स्वतःमध्ये सापडेल. आणि ज्या क्षणी तुम्हाला हे सापडलं, त्या क्षणी तुमचं आयुष्य, तुमची दुनिया बदलायला सुरुवात होईल. आणि ज्या वेळेला तुम्ही स्वतःवरती प्रेम करायला लागाल ना, त्यावेळेला किती गोष्टी बदलतील माहितीये? सगळ्यात पहिली गोष्ट, तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी जे दुसऱ्याला एक्सप्लेनेशन द्यावं लागतंय ते नाही द्यावं लागणार. प्रत्येक वेळेला स्वतःला सिद्ध करायची आता तुम्हाला गरज नाही पडणार. कारण तुम्ही स्वतःवरती प्रेम करताय ना, तुम्हाला जी गोष्ट वाटते, तुमचे जे विचार आहेत ते तुम्ही स्पष्टपणे आत्मविश्वासाने मांडू शकाल. आणि त्यावेळेला समोरची व्यक्ती सुद्धा तुम्हाला कमी समजणार नाही. आणि अर्थातच ती कमी समजणार नाही. म्हणजे जर तुम्हाला एक व्हॅलिड पर्सन असल्याचा फील आला तर अर्थातच तुमची जी चिडचिड आहे, तुम्हाला होणारा जो त्रास आहे, तो आपोआप कमी कमी होत जाईल. दुसरी गोष्ट ती म्हणजे नाती सुधारतील. कारण बऱ्याचदा ना, आपण जे प्रेम बाहेर शोधत असतो ते प्रेम आपण कधीच देत नाही आणि आपण फक्त समोरच्या माणसाला दोष देत राहतो. म्हणजे समजा नवरा बायको आहेत, सातत्याने भांडणं होत आहेत, वादाचं कारण एकच आहे की तुम्ही मला वेळ देत नाही, तुम्ही मला समजून घेत नाही, आधी जसं होतं तसं काहीच राहिलेलं नाहीये. हे आधीसारखं आत्ता काहीच का राहिलेलं नाहीये? स्वतःला एकदा प्रश्न विचारा, तुम्ही जसे आधी होतात तसे आत्ता आहात का? अर्थात तुमचं उत्तर असेल नाही. मी जसा आधी होतो किंवा मी जशी आधी होते तशी मी आत्ता राहिलेली नाहीये. मी आधीसारखी स्वतःची काळजी घेत नाही, मी आधीसारखी आनंदी असत नाही, मी आधीसारखी खुश असत नाही, मी आधीसारखी हसत खेळत बोलत नाही, मी आधीसारखी छान तयार होत नाही, मी आधीसारखी फिट नाहीये. आणि जर मी आधीसारखी राहिलेलेच नाहीये
तर माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी आधीसारख्या कशा होतील? पण याच्यासोबत दुसरा भागही आहे ना आयुष्याचा, की आधीसारखं राहणं पण तर शक्य नसतं. म्हणजे बॉडीमध्ये जे चेंजेस व्हायचे आहेत ते होणारच आहेत. वय वाढत चाललंय किंवा आपली बॉडी ज्या पण गोष्टीतून गेलेली आहे, ज्या प्रोसेसमधून गेलेली आहे, त्याच्यानंतर शरीर पहिल्यासारखं राहणार नाही. तो थकवा जाणवणार. पहिल्यासारखं म्हणजे जे आपण म्हणतो ना, की कायमचिल राहणं, कुठलीही गोष्ट करणं, एन्जॉय करणं हे कदाचित जमत नाही. हे झालं शरीराच्या बाबतीत. पण तुमच्या मनाचं काय? तुमच्या शरीरापेक्षाही जास्त जर तुमचं तुमचं मन वयस्कर होत चाललेलं असेल, त्याला तर तुम्ही परत आणू शकता ना. म्हणजे काही लोक असतात पहा, की ते वृद्ध असतात, पण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आयुष्याचा खरा अर्थ कळतो. मग मला तसं का राहता येत नाही? म्हणजे सतत चिडचिड करणं, सतत ओरडणं, सतत स्वतःलाही दोष देणं, परिस्थितीलाही दोष देणं आणि आपल्या आजूबाजूच्या माणसांनाही दोष देणं, हे का म्हणून होतं? आपण तरी स्वतःच्या आत्ता असणाऱ्या या वर्जनवरती प्रेम करतोय का? नाही करत आहोत. आपण स्वतःच आपल्याला आवडत नाही आहोत, बाहेरच्या लोकांना आपण कसे आवडू? आणि मग त्यांना आपण आवडलो नाही म्हणून आपण त्रास करून घेणं हे कितपत योग्य आहे? त्यामुळे स्वतःवरती प्रेम करायला लागा. ज्यावेळेला हे करायला लागाल, तुमचं टेन्शन, ताण, चिंता हे सगळं कमी होईल, कारण तुम्ही स्वतःला समजून घ्यायला लागाल. त्याच्याही पुढे जाऊन तुमचे निर्णय अधिक चांगले होतील. म्हणजे कुठल्याही बाबतीमध्ये आपल्याला जर एखादा डिसिजन घ्यायचा आहे, एखादा निर्णय घ्यायचा आहे, तर ज्या वेळेला आपण आतमधून खुश नाही आहोत, ज्या वेळेला आपल्याला आतमधून हे नाही माहितीये की मला नेमकं काय हवंय, ती स्पष्टताच नाहीये, तर आपले निर्णयही स्पष्ट नसतात. आणि जर तुमचे निर्णय स्पष्ट नसतील, तर अर्थात समोरची व्यक्तीच काही कुणीही असेल, तर ते तुमच्याशी कसं वागायचं याच प्रश्नामध्ये पडतील. म्हणजे अगदी साधं घरातलं उदाहरण देऊ, की तुम्ही एक साधा सिंपल प्रश्न विचारताय, की भाजी काय बनवू? तुम्हाला समोरून उत्तर येते काहीही बनव. इथे सुद्धा तुमची चिडचिड वाढतीये का? कारण मला काही कन्फर्म असा आन्सरच मिळालेला नाहीये. आणि हे आयुष्याच्या प्रत्येक बाबतीत होतंय. फक्त भाजी काय बनवू इथपर्यंत ते मर्यादित नाहीये. आणि मग जर मला माझे निर्णय स्पष्टपणे घेता येत नसतील आणि मला समोरच्या माणसासोबतही स्पष्टपणे व्यक्त होता येत नसेल, तर अर्थातच माझं टेन्शन वाढणार आहे. पण ज्यावेळेला मी स्वतःवरती प्रेम करायला लागेल, मला एक क्लॅरिटी यायला लागेल. जेवढा पण गोंधळ माझ्या डोक्यामध्ये सतत सुरू असतो, तो कुठेतरी शांत व्हायला लागेल. आणि जसा तो गोंधळ शांत होईल, माझा आनंद जो आहे तो वाढायला लागेल. आनंद नेमका कशात आहे, तो मला सापडायला लागेल. म्हणून स्वतःवरती प्रेम करा. मग काय करायचं? स्वतःवरती प्रेम करायचं म्हणजे काय करायचं? एक छोटीशी एक्सरसाइज सांगते, जी सुरू करा. स्वतःसोबत बोलायला सुरुवात करा. छान आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला एवढंच सांगा, मी जशी आहे, माझ्या चांगल्या गुणांसह, माझ्यातल्या कमतरतांसह, मी स्वतःचा स्वीकार करते. मी स्वतःला खूप आवडते. मी स्वतःवरती खूप प्रेम करते आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी स्वतःचा खूप आदर करते. सुरुवातीला जेव्हा तुम्ही हे कराल ना, तेव्हा तुम्हाला एक कृत्रिमपणा जाणवेल. तुम्हाला असं वाटेल की ह्याने काय होणार आहे तेव्हा, किंवा जस्ट मी एखाद्या मशीनसारखं उभं राहून काहीतरी बोलतीये. पण हळूहळू या गोष्टी इम्पॅक्ट करायला लागतील. हळूहळू जेव्हा जेव्हा तुम्ही आरशासमोर जाल, तुम्ही स्वतःला पाहून एक छानशी स्माईल नक्की द्याल. जेव्हा जेव्हा तुम्ही आरशासमोर जाल, तुम्हाला कॉन्फिडंट वाटायला लागेल. जेव्हा जेव्हा तुम्ही आरशासमोर जाल, तुम्ही स्वतःला आवडायला लागेल. आणि हळूहळू हळू हा तुमच्यातला झालेला बदल तुम्हाला आनंदी बनवेल. तुमच्या चेहऱ्यावरती एक वेगळं तेज दिसायला लागेल. आणि ज्या लोकांना तुम्ही भेटतात, ज्या लोकांसोबत तुम्ही राहतात, ज्या लोकांसोबत तुम्ही बोलतात, त्यांना हा बदल फार छान आणि आपलासा वाटायला लागेल. आणि आपोआप ते लोक सुद्धा तुमचा रिस्पेक्ट, तुमचा आदर करायला लागतील. म्हणजे इमॅजिन करा ना, एखादी व्यक्ती जी येते, आल्यानंतर मस्त गप्पा मारते, तुम्हाला हसवते, खेळवते, जोक्स क्रॅक करते, तिच्यासोबतचा वेळ तुम्हाला किती जास्त आवडतो. पण जर एखादी अशी व्यक्ती असेल, जी नेहमी आल्यानंतर काहीतरी रडगाणं गात राहते, म्हणजे ती आली की तिचं चालू होतं की माझ्या आयुष्यात असंच सुरू आहे, मग मला माझ्या घरातल्यांनी असंच म्हटलं, माझ्या पार्टनरनी असंच केलं, माझ्या आयुष्यातले दुःखच संपत नाहीयेत. म्हणजे जेव्हाही ती व्यक्ती भेटते, त्यावेळेला ती फक्त तिचं रडगाणं गात राहते. ती व्यक्ती समोरून येताना जरी दिसली ना, तरी सुद्धा तुम्हाला आधीच तो फील यायला लागतो, यार काय कटकट आहे, कशाला आली. तुम्हाला ती व्यक्ती बनायला आवडेल का? अर्थातच नाही. तुम्हाला ती व्यक्ती बनायला आवडेल जी व्यक्ती जिथे असते तिथलं वातावरण प्रसन्न असतं. आणि अशा व्यक्ती कोण असतात माहितीये? ज्या पहिल्यांदा स्वतःवरती प्रेम करतात, ज्या स्वतःला खुश ठेवतात, ज्या स्वतःचा रिस्पेक्ट करतात.
आणि ज्या आनंदी असतात. सो तुम्हाला जर तुमचं आयुष्य बदलवायचं असेल, तुमची दुनिया बदलवायची असेल आणि समोरचा माणूस माझ्याशी कसा वागणार हे ठरवायचं असेल, ते बदलवायचं असेल, तर आधी स्वतःमध्ये एक बदल करा. स्वतःवरती खूप प्रेम करा. स्वतःवरती प्रेम करायला लागा. तुमचं आयुष्य काय, ही दुनिया तुमच्यासाठी बदलायला लागेल. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की हेल्पफुल ठरला असेल आणि काहीतरी चांगलं शिकवून गेला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर कमेंटमध्ये सेल्फ लव्ह लिहायला विसरू नका, कारण हे सेल्फ लव्ह तुम्ही आत्तापासूनच सुरू करताय, या क्षणापासून ज्या क्षणी तुम्ही हा व्हिडिओ पाहताय. सो कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. त्या व्यक्तीसोबत शेअर करा ज्या व्यक्तीला या व्हिडिओची सगळ्यात जास्त गरज आहे असं तुम्हाला वाटतंय. आणि मी लवकरच येते तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवरती प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःचा आदर करा आणि लक्षात ठेवा, तुम्ही जसेही आहात बेस्ट आहात. थँक्यू.